त्यांचा काय एवढा अनुभव नाही आहे, परंतु इथे जमलेल्या सगळ्या मान्यवरांना माझा नमस्कार. आणि माझ्या इथे जमलेल्या ज्या महिला भगिनी ज्या आहेत आणि माझे बंधू वर्ग शेतकरी ते आहेत, त्यांनासुद्धा मी नमस्कार करते आणि चालू करते. अजितदादा गेले याचं मला खरंच म्हणजे त्याच टायमाला आम्हाला खूप म्हणजे दुःख झालं होतं, कारण की त्यांच्या सानिध्यामध्ये आम्ही जवळजवळ 7 ते 8 महिला होतो की जे उमेद अभियान आपलं महाराष्ट्र शासन चालवतं आणि त्याच्यातर्फे जे आपल्याला स्टॉल दिले जातात आणि स्टॉल देऊन आपला उद्योग हा पुढे नेण्यास मदत होते. तर माझा हा जो उद्योग आहे तो मधुमक्षी पालनाचा उद्योग आहे आणि त्याच्यातून माझी जी मध विक्री जी आहे ती मी उमेदच्या माध्यमातून करत असते. तिथे मला स्टॉल उपलब्ध होतात आणि याच्याही पुढे जे आहे जे आपलं उमेद माध्यमातून जे विमानतळावरती स्टॉल दिले गेले लोहगावला, तर तिथे त्या विमानतळावरील स्टॉलचं जे उद्घाटन झालं ते अजितदादा पवार, स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या हस्ते झालेलं आहे. आणि त्यांच्या संपर्कातही आम्ही ज्या 7-8 महिला आलो होतो आणि त्यांच्या बरोबर आमचा वेळही बराच गेलेला आहे. तर ते सांगताना सुद्धा मला मगाशी बरंच काहीवरून आलं होतं, कारण की त्यांचं बोलणं हे खरंच खूप छान. दुसरी गोष्ट त्यांचं मार्गदर्शन अतिशय मोलाचं मार्गदर्शन होतं की जी शेतकरी सर्वसामान्याची महिला जी आहे ती आपण उद्योग व्यवसायात पडू आणि आपला उद्योग घेऊन पुढच्या पायरीने म्हणजे महाराष्ट्रापुरतीच ती न राहता ती महाराष्ट्राच्या बाहेरही आपला उद्योग घेऊन जाण्याची ताकद हे फक्त आपलं महाराष्ट्र शासन उमेद अभियानातर्फेच होतं आणि त्याच्यातूनच आम्ही महिला ह्या पुढे गेलेलो आहोत. तर वेळोवेळी आम्हाला अजितदादा पवारांचं खूपच मार्गदर्शन झालेलं आहे आणि त्यात मी जे पे करून जे स्टॉल करते ते बारामतीमध्ये मी बरेच केलेले. बारामतीच्या आजूबाजूचा जो भाग आहे सातारा, सांगली, अकलूज वगैरे ह्या ठिकाणी सुद्धा मी केलेलं आहे. पण मी हे करू शकत नव्हती. मी कधी स्वप्नातही पाहिलं नव्हतं की मी ह्या गोष्टीपर्यंत मी हे जाऊ शकेल, माझा उद्योग घेऊन जाऊ शकेल किंवा मी उद्योजिका होईल म्हणून हे सुद्धा माझं अजिबात स्वप्न नव्हतं. लहानपण माझं संपूर्ण मुंबईमध्ये केलेलं आहे. माझं शिक्षण, माझ्या मिस्टरांचं शिक्षण हे मुंबईमध्ये आमचं केलेलं आहे. आम्ही नोकरीला सुद्धा होतो, परंतु काही कारणास्तव आम्हाला हे गावची माती ह्या गोष्टीशी संपर्क आलेला आहे आणि ती इतकी जवळची झाली ती माती की त्या मातीचा अभ्यास करत असताना जे पॉलिनेशन ही खूप गरजेची गोष्ट आहे आणि ती पॉलिनेशन करण्याची ताकद ही फक्त मधमाशीच करू शकते. तर हा मधुमक्षी पालनाचा जो व्यवसाय जो आहे, जे आपले KVK नारेगाव, सिबेर्टी, आत्मा ह्या सगळ्या गोष्टीतून आमच्यापर्यंत आलेला आहे. पुन्हा आपली पंचायत समिती, वेळोवेळी आम्हाला पंचायत समितीतून मार्गदर्शन भेटतं की तुम्हाला इथे जायचं आहे, तिथे जायचं आहे. काल अचानक फोन आला मॅडमचा, प्रियांका मॅडमचा, की मॅडम तुम्ही जाऊ शकाल का? म्हटलं जरूर. कारण की ज्या टायमाला मला पंचायत समितीतून ढोबळे सरांचा फोन आला की घे भरारीला तुम्ही जाल का, आलेली संधी फक्त मी सोडली नाही, एवढंच फक्त माझं झालं. मग ते किती अगदी स्वयंपाक करताना असू दे, शेतीचं काम करताना असू दे, काही करताना असू दे, फक्त आलेली संधी सोडली नाही. घे भरारी विषय हा काहीही माहीत नव्हता. घे भरारीमध्ये सिलेक्शन झालं. त्या टायमाला बेलापूरला जाण्यात आलं. अनेक उद्योजिका तिथे होत्या आणि त्या अनेक उद्योजिकांना जे बघता सुद्धा येणार नाही, पैसे देऊन सुद्धा आपल्याला ट्रेनिंग घेता येणार नाही आणि
पैसे देऊन सुद्धा ते ट्रेनिंग प्रॉपर आपल्याला भेटणार नाही। इथपर्यंत शाश्वती सांगते की जे उमेद अभियानाने जे आपल्यापर्यंत जे ट्रेनिंग दिलेलं आहे ना ते खरंच एकदम सुंदर। आणि त्या घे बरारीतून जी माझी सुरुवात झालेली आहे ते मधुमक्षी पालन करताना मध हेच मी विक्री करत होती, परंतु त्याच्यानंतर पोलन परागकण हे परागकण मानवी जीवनामध्ये खाण्याचे काय फायदे आहेत याचा संपूर्ण पद्धतीने मी अभ्यास केला, सर्च केलं, मग पोलन हे कलेक्ट करायला सुरुवात केली। आज 4 ते 5 ग्रॅम जर पोलन जर आपण सकाळी घेतलं आणि त्यातल्या जर मधातून जर घेतलं तर आपल्याला हायर प्रोटीन्स भेटतात। अनेक आजारांपासून मध आणि पोलन हे आपल्याला दूर ठेवतं, आजारच येऊन देत नाही। आपल्या डायनिंग टेबलवर आपण इतर गोष्टी ठेवतो त्या पद्धतीने मध पोलन हे आपल्या डायनिंग टेबलवर पाहिजे। हे सर्वसामान्यांपर्यंत जाण्यासाठी मला फक्त स्टेज भेटलं हे उमेद अभियानामार्फतच, आणि ती प्रत्येक गोष्ट देण्याचं कार्य आपल्याला अजितदादा पवार यांच्यातूनच आपल्याला भेटत गेलेलं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये। आणि ही गोष्ट करत असताना मध पोलन हे करत असताना रॉयल जेली सुद्धा सर्वसामान्यांना माहीत नाही, बी वेनम सुद्धा हे प्रत्येकाला माहीत नाही काय आहे, लांब मिळतात मधमाशीपासून। आता आम्ही ठराविक पेटी अशा ठेवल्यात आमच्याजवळ की प्रत्येक जण आला तर आम्ही त्याला ते सांगतो, दाखवतो, हाताळायला देतो की अरे तुम्ही बघा याच्यात कसं काय काय असतं राणीमाशी कामगिरीमध्ये। तर मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही जे कॅन्सरवरती रॉयल जेली पोलन आणि मध याचे कॅन्सरवरती एक उत्तम पद्धतीने औषध म्हणून ह्या गोष्टीचा आम्ही सर्च चालू केलेला आहे। तर आता मुलगा माझा कालच गुजरातवरून आनंद इन्स्टिट्यूटमधून आलेला आहे की याच्यावरती कॅन्सरवरती आपला सर्च चाललेला आहे। तर एवढं मी बोलून आपला निरोप घेतो। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।